हा, एक मिनिट. ओके. तर पेंडुलम डाउजिंग म्हणजे डाउजिंग ही जी क्रिया आहे, ही एशियंट पासून आहे. खूप प्राचीन काळापासून हे टेक्निक आहे. आणि हे टेक्निक पहिल्यापासून अनेक गोष्टींचा शोध घेण्यासाठी यूज केलं जायचं. अनेक गोष्टींचा यूज करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल जमिनीमध्ये कुठे पाणी आहे याचा शोध घेण्यासाठी डाउझरचा उपयोग करून त्याच्या माध्यमातून शोध लावायचे की जमिनीमध्ये इथे पाणी आहे. कुठे कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर असेल आपल्या वास्तूमध्ये किंवा कुठल्याही जागेमध्ये, तर ती एक्झॅक्ट कुठे आहे हे बघण्यासाठी सुद्धा या डाउजिंग क्रियेचा उपयोग केला जातो. आणि हे खूप आपल्याला एक उपयुक्त असं टूल आहे, ज्याचा उपयोग आपण कशासाठीही जीवनातल्या अनेक जे आपल्याला काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. आता रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आजचा दिवस कसा जाईल, आज माझी मीटिंग आहे ती सक्सेसफुल होईल की नाही, आज मी इंटरव्ह्यूला जाणार आहे, हा इंटरव्ह्यू सक्सेसफुल होईल की नाही, माझी हरवलेली वस्तू आहे ती मिळेल की नाही, किंवा या व्यक्तीकडनं मला पैसे येणं आहे, तो व्यक्ती हे पैसे देईल की नाही. शिवाय आपले जे चक्रा सिस्टीम आहे आणि आपलं संपूर्ण जे लाईफ आहे ते आपल्या ऑरा आणि चक्रा सिस्टीमवर डिपेंड आहे. इवन आपली डेस्टिनीज, तुम्ही तुमच्या जेव्हा ऑरा आणि चक्राला एक योग्य पद्धतीने तुम्ही जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग करता तेव्हा तुमच्या लाईफ मधले अनेक प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतात. कारण तुमच्या हेल्थ इश्यू पासनं, तुमच्या मनी प्रॉब्लेम पासनं, तुमच्या माइंडच्या स्ट्रेस पासून सगळा जो मानसिक त्रास आहे, फिजिकल इश्यूज आहे, मनी इश्यूज आहेत, रिलेशनशिप इश्यूज आहेत, हे संपूर्ण जीवनातल्या ह्या ज्या आपण या गोष्टींकडे जिथे फोकस करत असतो नेहमी, ज्या त्रासांकडे किंवा पॉझिटिव्हिटीकडे, ती आपल्यामध्येच आहे. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या त्या त्या चक्रामध्ये जसे तसे ब्लॉकेजेस येतात, तर आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम आपल्याला कुठून येतोय. कोणाचे निगेटिव्ह व्हायब्रेशन जेव्हा आपल्यावर अटॅक करतात, तेव्हा ते अटॅक तुम्हाला होत आहेत, हे तुमच्या कुठल्या चक्रामध्ये जाऊन बसलेले आहेत. तुमचं कुठलं चक्र बॅलन्स आहे, कुठलं चक्र इम्बॅलन्स आहे, हे सुद्धा तुम्हाला डाउझरच्या माध्यमातून शोधता येतं. इतका अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण डाउजिंग करू शकतो, की रोजच्या जीवनात प्रत्येक वेळी आपल्याला लहानात लहान प्रश्न ते मोठ्यातल्या मोठ्या क्वेश्चन पर्यंतचं उत्तर आपल्याला डाउजिंगच्या माध्यमातून मिळतं. मात्र असे याच्यामध्ये आपल्याला प्रश्न नाही मिळणार आहेत, असे आन्सर्स नाही मिळणार की मी कधी करोडपती होईन, कुठल्या नंबरची लॉटरी मी घेतली पाहिजे, हे प्रश्न याच्याशी रिलेट नाही करत. पण आपण एखादं नवीन काम सुरू करणार आहोत, एखादा बिझनेस सुरू करणार आहोत, एखादा जॉब आपल्याला मिळवायचा आहे, तर ते आपल्याला मिळेल की नाही, किंवा कुठल्या महिन्यामध्ये मिळेल, तुमच्या चक्रांमध्ये कुठल्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहे, ते हील केल्यानंतर हे हील झालं आहे की नाही, किंवा अनेक असे असंख्य प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला डाउजिंगच्या माध्यमातून दिसतात. इवन डाउझर हे स्कॅनर सारखं काम करतं. तुम्ही स्कॅन करू शकता तुमच्या ऑराची एनर्जी, तुमच्या चक्राची एनर्जी, समोरचा व्यक्ती आहे हा खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे, हे सुद्धा तुम्ही डाउजिंगच्या माध्यमातून शोधू शकता. तर डाउजिंग ही क्रिया एक्झॅक्टली कशी काम करते हे आपण बघूया. डाउजिंग ही क्रिया आपल्या सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट आहे. इवन आपण कॉन्शियसली जे पण काही काम करतो, या कॉन्शियस माइंड मध्ये आपण फक्त समोर असलेल्या वस्तूंकडे फोकस करत असतो. ज्याप्रमाणे मी तुम्हाला बघत आहे, तुम्ही मला बघत आहात. आपल्याला आपला टेबल, लॅपटॉप, फोन हे तुम्हाला समोरनं दिसत आहे. हे तुमचं कॉन्शियस माइंड काम करते, तुम्हाला सगळं दिसतंय. पण एनर्जी लेवलवर जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड कनेक्ट होतं त्या गोष्टीशी, तेव्हा तुम्हाला काय दिसतं? सबकॉन्शियस माइंड कनेक्ट होते तेव्हा तुम्ही त्या ऊर्जेला पाहू शकता. तर ऊर्जेला कसं बघायचं हे तुम्हाला डाउझर शिकवतं.
एखादी इनविजिबल ऊर्जा तुमच्या समोर आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. आता मी ऊर्जेला बघू शकते, मी ऑराला बघू शकते, पण एक जनरली जर आपल्याला बघायचं असेल तर आपण बघू शकतो डावझरच्या माध्यमातून. माझ्याकडे 3 ससे आहेत. ओके, माझे पेट. आणि त्याच्यापैकी एक ससा आहे ना, त्याला एनर्जी खूप जास्त स्पष्ट दिसतात. तो फील करतो त्या एनर्जीजना आणि तो सारखा अ, त्या एनर्जीजकडे बघत असतो आणि त्याच्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी चालू असतात. लिटरली समजतं, की हा कुठल्यातरी एनर्जीला बघतोय आणि ती एनर्जी त्याला जे काही सांगते तर तो तसा एकदम रिएक्ट होतो. तर मला जस्ट चेक करायचं होतं, की एनर्जी कुठल्या बाजूला आहे आणि तिथून तो मूव्ह होतो. आणि बरोबर डावझर दाखवतो, की ही एनर्जी या दिशेला आहे. आणि बरोबर तो जो ससा आहे माझा तो तिथेच फोकस करत असतो. आणि जेव्हा एक दिवस एनर्जी तो जिथे बघत होता, तिकडनं डावझरने मला अपोझिट दिशा दाखवली. पण तेवढ्यात तो त्या साइडला पाठ करून बसला. कारण बरोबर एनर्जी दुसरीकडे फिरली जेव्हा मी डावझर घेऊन गेले आणि डावझरने तीच जागा दाखवली जिथे एनर्जी एक्झॅक्टली उभी होती. सो असं आपल्याला डावझर अनेक गोष्टी दाखवू शकतो, की तुमच्या घरामध्ये कुठे लो एनर्जी आहे, कुठे हाय एनर्जी आहे. समजा आपल्याला वास्तूचं क्लिन्झिंग करायचंय. आपण क्लिन्झिंग करू. ठीक आहे. तरीही कुठेतरी जर तुमच्या वास्तूमध्ये कुठे निगेटिव्ह एनर्जी आहे, तर तुम्ही ती डाउजिंगच्या माध्यमातून शोधू शकता, की हा कॉर्नर मी आता क्लीन केलेला आहे. इथे अजूनही लोवर एनर्जी आहे का? कारण आता असं झालेलं आहे युनिव्हर्समध्ये खूप घडामोडी घडतायत आणि एनर्जी खूप बरेच लोवर एनर्जी आता आपल्या अवतीभोवती आहे. ओके. आणि हे मोस्टली कोरोना नंतर जास्त वाढलेलं आहे, की स्पिरिट तुमच्या अवतीभोवती असतातच. फक्त ते ते त्यांना तुम्ही पाहू शकत नाही, फील करू शकत नाहीये म्हणून. पण जेव्हा तुम्ही कधी डीप ट्रान्सच्या स्टेटमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला लिटरली एनर्जी मूव्ह होताना तुमच्या ऑराला फील होतच असणार. कारण असे स्पिरिट एनर्जी आपल्या अवतीभोवती फिरत असते. तर यामुळे आपल्याला हे समजतं, की आपल्याला रोजच्या जीवनात स्वतःचं क्लिन्झिंग, आपल्या ऑराचं क्लिन्झिंग आणि आपल्या वास्तूचं क्लिन्झिंग करणं खूप इम्पोर्टंट असतं. आणि हे क्लिन्झिंग झाल्यानंतर आपण डावझरनी चेक करू शकतो, की हे परफेक्ट क्लिन्झिंग झालेलं आहे का? की अजून करायचं बाकी आहे? इव्हन जीवनातले सगळे लहान-मोठे क्वेशन्स तुम्ही डावझरला विचारून करू शकता. हे तुम्हाला एखाद्या सोर्स प्रमाणे हेल्प करतं. एका शक्तीप्रमाणे हेल्प करतं. आणि इथे आपण आपल्या डावझरला आपल्या एनर्जीने त्याची एनर्जी हाय करतो. आता YouTubeवर हे डाउजिंगचं अनेक तुम्हाला असे वर्कशॉप दिसतील. पण नुसते ते वर्कशॉप डाउजिंग कसं डावझर हलवायचं असं बघून नाही शिकता येत. हे 100% ट्रुथ आहे. कारण तुमच्या एनर्जीला अट्यून करावं लागतं डावझर बरोबर आणि त्या डावझरला कशाप्रकारे तुम्हाला प्रोग्रामिंग करायचंय, त्याला तुमच्या एनर्जीशी कसं कनेक्ट करायचंय, हा शिकण्याचा प्रमुख भाग असतो. आणि जेव्हा तुम्ही ते शिकता, तेव्हा तुमचे आन्सर्स जे आहेत ते अचूक येतात आणि परफेक्ट येतात. ते चुकत नाही. डाउजिंगचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी करू शकता, तुमच्या फॅमिलीसाठी करू शकता, तुमच्या क्लायंटसाठी करू शकता, फ्रेंड सर्कलसाठी करू शकता, की कुठल्याही लहान-मोठ्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्यांच्या बाबतीतलं काही तुम्हाला बघायचं असेल, तर तुम्ही डाउजिंगच्या हेल्पने 100% करू शकता. इतकं डाउझर काम करतं. सेकंड गोष्ट अशी आहे, की आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे, जे मी मगाशी सांगत होते, की कॉन्शियसली आपण एकमेकांना पाहत आहोत. आणि आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, हे याची फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सशी कनेक्ट असते. तर युनिव्हर्सशी कनेक्ट असते म्हणजे काय? आपलं आपलं युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांडामधल्या जेवढ्या देवदेवता आहेत, जेवढे एंजल्स आहेत, आपले गाईड्स आहेत, जे मास्टर्स आहेत, जे आराध्य देवता आहेत, ह्या सगळ्या मिळून एक युनिव्हर्सची एनर्जी तयार झालेली आहे. आणि आपली एनर्जी त्या युनिव्हर्सच्या एनर्जीशी सतत कनेक्ट असते. आपल्या सबकॉन्शियस माइंडद्वारे. म्हणून जेव्हा आपण सबकॉन्शियस माइंडचा जास्त यूज करतो आणि हा यूज आपण केव्हा करतो? जेव्हा आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो. मेडिटेशन करतो किंवा इतर प्रॅक्टिसेस करतो, तेव्हा आपण त्या एनर्जीशी अलाइन होतो युनिव्हर्सच्या. आणि त्यामुळे एकदा आपण अलाइन झालो, की आपल्याला आन्सर्स जे आहेत ते पटकन मिळतात. पण आता बऱ्याच वेळेला असं होतं आपल्याकडे इतका वेळ नाहीये
की आपण स्वतःसाठी 1 तास काढून तितकं मेडिटेशन करू. ज्यांचं जीवन धकाधकीचं आहे, की सकाळी लवकर ऑफिसला जा, उशिरा या, सगळं आपल्या घरातील सगळ्या गोष्टी बॅलन्स करा. त्यांच्यासाठी शक्य नसतं, की 1-1 तास मेडिटेशन करा किंवा 1-1, 2-2 तास प्रॅक्टिसेस करा. हे शक्य नसतं. काही दिवस करणार आणि नंतर ते स्टॉप होतं. पण डाउजिंगच्या माध्यमातनं तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ॲक्टिव्हेट करून तुमचं युनिव्हर्सशी जे कनेक्शन आहे ते स्ट्राँग करू शकता. आणि हळू-हळू इथे जेव्हा तुम्ही अशी डेली प्रॅक्टिस करता, कधीही कुठल्याही वेळेत तुम्ही प्रॅक्टिस डेली 10 मिनिटं केली तरी पण चालतं. फक्त आन्सर्स घ्यायचे किंवा समोरच्याच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखून दाखवायचं. हेही तुम्ही करू शकता, की समोरच्याच्या व्यक्तीला सांगू शकता, की तुमच्या मनातला नंबर पकडा. मी तो नंबर डाउजिंगच्या माध्यमातून सांगेन. अशा प्रकारे तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. हळू-हळू आन्सर्स परफेक्ट यायला लागतात. स्टार्टिंगला 100% नाही येत, पण जशी-जशी तुमची एनर्जी हाय होते आणि तुम्ही पूर्ण फोकस करता. कारण जेव्हा आपण डाउजिंगला प्रोग्रामिंग करतो, तेव्हा त्याची एनर्जी हळू एन्हान्स व्हायला लागते आणि तुम्ही किती आतून ते करताय, त्यावर तुमचं डाउजिंगची जे टेक्निक आहे ते पूर्णपणे डिपेंड आहे, की तुम्ही किती स्ट्राँगपणे आणि आतून पूर्णपणे मन लावून ते करताय. तर अशा प्रकारे डाउजर जे आहे ते आपल्याला हेल्प करतं. आता आपल्यापैकी बरेच जण जेवढे आता कनेक्ट आहेत, सगळेच जण मिस्टिकल सर्जरी शिकलेले आहेत, कर्मा हिलिंग तर शिकलेले आहेत. रिट्रीटमध्ये जेवढे आपण अनेक प्रकारचे वेगवेगळे वर्कशॉप्स घेतलेत ते शिकले आहेत. म्हणजे तुम्हाला हीलिंगच्या बऱ्याचशा मोडॅलिटी माहिती आहेत. तर जेव्हा आपल्या घरामध्ये कोणाला काही पटकन निगेटिव्हिटीने कुठल्या प्रकारचा त्रास होत असेल किंवा अचानकपणे आपल्याला इमोशनल पेन झालं, मेंटल पेन झालं किंवा अस्वस्थपणा आला, इमिडिएटली आपल्याला गरज आहे त्या गोष्टीची. तर डाउजिंगच्या माध्यमातून आपण त्याच्या बॉडीवर स्कॅन करून पाहू शकतो, की आत्ता बॉडीमध्ये कुठे हा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. त्यामुळे डोकं दुखायला लागलं म्हणजे असं नाही, की डोक्यामध्येच प्रॉब्लेम आहे. खालीही कुठल्यातरी चक्रामध्ये बिघाड झालाय म्हणून ते इमोशन्स डोक्यामध्ये जमा झाले. आणि डोकं दुखायला लागलंय. असं होत असतं ऑल्वेज. तर त्यामुळे आपण हे पाहू शकतो आणि लगेच डाउजिंगच्या माध्यमातून ती एनर्जी त्या व्यक्तीला देऊ शकतो आणि त्याला हील करू शकतो आणि पाहू शकतो. तिथेच तो मनुष्य सांगेल, की मला आता रिलीफ मिळालंय. तर लहान-मोठ्या रोजच्या आपल्याला अचानक काहीतरी पटकन पेन उद्भवतं, त्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. तर डाउजिंगने आपण अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पाहू शकतो. तसंच आता मी वास्तूचं एक्झाम्पल दिलं, की वास्तूमध्ये आपल्याला कुठे काही प्रॉब्लेम आहे. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी आत्तापर्यंत वास्तूच्या केसेसमध्ये पाहिलेला आहे. तो म्हणजे ब्रह्मस्थानात व्यक्तींचा प्रॉब्लेम असतो. ब्रह्मस्थान स्वच्छ असतं, नीटनेटकं असतं, सगळं व्यवस्थित असतं. तरीही कुठेतरी त्या घरामध्ये, त्या वास्तूमध्ये जर प्रॉब्लेम क्रिएट होत आहे, तर पहिल्यांदा ब्रह्मस्थान. कारण ब्रह्मस्थान हे वास्तूचा स्टमक एरिया आहे. स्टमक एरिया असतो. जसं आपलं जर पोट बिघडलं, तर आपण कसे अस्वस्थ होणार आणि त्याचा इफेक्ट आपल्या संपूर्ण शरीरावर होणार. तसं जेव्हा वास्तूच्या ब्रह्मस्थानामध्ये प्रॉब्लेम येतो, तेव्हा त्या वास्तूच्या संपूर्ण कॉर्नर्समध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि हळू वास्तूमधली असुरी शक्ती जी आहे ती पण वाढायला लागते. आणि त्यानंतर वास्तूमधले एलिमेंट्स जे आहेत, 5 एलिमेंट्स आहेत, हे हळू इम्बॅलन्स व्हायला लागतात. आणि जेव्हा वास्तूमधले 5 एलिमेंट्स इम्बॅलन्स व्हायला लागतात, तेव्हा त्याचा इफेक्ट आपल्या लाईफवर येतो आणि आपल्या लाईफमध्ये जे सगळं आहे गोष्टी त्या इम्बॅलन्स व्हायला सुरू होतात. मग यासाठी आपण डेली अशी काहीतरी तिथे ब्रह्मस्थानामध्ये एनर्जी डेली क्रिएट करून आपण डाउजिंगच्या माध्यमातून पाहू शकतो, की तिकडे ऊर्जा जी आहे ही कशी आहे. कारण ब्रह्मस्थानामधनं कधी-कधी निगेटिव्ह फोर्स येत असतो. अचानकपणे येत असतो. याचा तुमचा प्लॅनेटचा इफेक्ट पण तुमच्यावर काम करत असतो. एखाद्या व्यक्ती जो त्या घरामधला अर्निंग पर्सन आहे किंवा ज्या व्यक्तीच्या नावावर वास्तू आहे, मग ती रेंटची असू दे किंवा ती वास्तू ओनरशिपमधली असू दे, स्वतःची असू दे. तरीसुद्धा जर त्या वास्तूमधील व्यक्तीचं जे प्लॅनेटरी सिस्टम आहे, त्याच्यावर राहूचा प्रभाव स्ट्राँग असेल
किंवा कुठला निगेटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यावर झाला असेल, त्याचे व्हायब्रेशन आणि त्याच्या माइंडची फ्रिक्वेन्सी जर चेंज झाली असेल निगेटिव्हली, तरीही त्याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या वास्तूवर येत असतो. आणि मी गॅरंटी देऊन सांगते, आपल्यापैकी सगळेच्या सगळे जे इथे जॉईन झालेत, मोस्टली कर्मा हिलिंग सगळे शिकलेले आहेत. वास्तू चार्जिंग सगळ्यांना माहिती असेल, तरीही रोज कोणी स्वतःची वास्तू चार्ज करतच नसेल. सांगा सगळ्यांनी, हँड रेस करा की जे वास्तूचं चार्जिंग करतात एव्हरीडे एव्हरीडे जे करतायत, तर त्यांना मी छानच म्हणेन की चांगली गोष्ट आहे तुम्ही करताय. 4 कॉर्नर्स आणि ब्रह्मस्थान हे तुमचं क्लिअर करणं गरजेचं असतं. शिवाय तुमचा एंट्रन्स पण खूप इम्पॉर्टंट असतो. तर हे कोणी करत नसेल, मोस्टली करत 99% जरी याच्यात आता जे जॉईन झाले ते करतच नसतील. कारण आपण म्हणतो आमच्याकडे वेळ नाहीये. ऍक्च्युली काय होतं, आपल्याकडे प्रॉब्लेम्स किती आहेत ना, हे पाहायला खूप वेळ असतो, पण सोल्युशन करायला आपल्याकडे वेळ नसतो. हा आपला मेन प्रॉब्लेम आहे. आणि या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा मी आता या संडेला आपला वर्कशॉप असणार आहे डाउजिंग वरती. आणि मंडे पासून मला असं आतून खूप इच्छा झालीये की जे पण आपले सोल फॅमिली आहे त्यांच्यासाठी एक 7 डेजचा प्रोग्राम मला करायचा आहे. टोटली फ्री करणार आहे मी तो, की तुमचे स्वतःचे व्हायब्रेशन, कारण मला फील होतं पूर्णपणे की व्हायब्रेशन लो होत आहेत. अनेक जणांचे व्हायब्रेशन लो होत आहेत. तुमची प्रॅक्टिस कुठेतरी डगमगतीये, थांबतेय, असं सगळं होतंय. तुम्ही पुढे, कारण त्याचा इफेक्ट जो आहे ना, तो माझ्याशी कनेक्ट आहे. आणि मला अनेक वेळा लो फील होतं, आणि तेव्हा मला काल हे आन्सर मिळालं की हे कशामुळे लो फील होते. कारण तुम्ही जेव्हा सगळे लो एनर्जीचे असतात, कारण मी सगळ्यांच्या लक्षात आहे. ग्रुपवर आपलं काही ना काही असतं, येत असतं. तुम्ही कर्मा हिलिंग करता तेव्हा ऑटोमॅटिकली तो आवाज तुम्ही ऐकता. तर कुठेतरी हे आहे, कुठेतरी प्रॉब्लेम्स आल्यानंतर तुम्हाला कुठून तरी आठवण येत असेल. तरी एनर्जी जी माझ्याशी कनेक्ट आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही त्या त्रासामध्ये जाता किंवा त्या स्ट्रेसमध्ये जाता, मला एनर्जी लो फील होते. आणि त्यासाठी 7 डेजचा एक फ्री प्रोग्राम मी ठेवलेला आहे, आणि कंपल्सरी तो जास्तीत जास्त सगळ्यांनी अटेंड करा. जर तुम्हाला लाईफमध्ये चेंज हवा असेल तर. खूप एकदम वेगळ्या लेवलवर मी ते प्रोग्रामिंग करणार आहे. त्यामध्ये आपण अनेक गोष्टी करणार आहोत. 1 तासाचं संध्याकाळी हे असणार आहे. पुन्हा एकदा शेवटी आपलं सेशन संपेल तेव्हा पण मी हे सांगणार आहे. तर हे तुम्ही सगळ्यांनी अटेंड करा. आणि हे केवळ आणि केवळ तुमचे व्हायब्रेशन आणि तुमच्या माइंडची फ्रिक्वेन्सी हाय होण्यासाठी. जर तुमच्या माइंडची फ्रिक्वेन्सी लो एनर्जीमध्ये गेली, तर लाईफमध्ये सगळंच लो एनर्जीचं आपल्याला बघायला मिळतं, आणि तशीच लोकं लाईफमध्ये अट्रॅक्ट व्हायला स्टार्ट होतात. सो आपल्याला हाय व्हायब्रेशन कडे जायचंय, हाय एनर्जी कडे जायचंय. तर हे करायचंय. ठीक आहे. तर हे कशामुळे, का, हे थोडंसं मी नंतर तुम्हाला हे सेशन संपल्यानंतर थोडंसं क्लिअर करीन. तर डाउझर जे आहे अशा प्रकारे काम करते. तर डाउजिंग मध्ये आपण काय वापरतो, अशा प्रकारचं आपल्याला पेंडलूम यूज करावं लागतं. ठीक आहे. तर हे ब्रासचं आहे, माझ्याकडे आहे ते ब्रासचं आहे. मी पाहिलं अनेक जण क्रिस्टलचं पण यूज करतात. हे तुम्ही तुमचं परचेस करू शकता, किंवा इकडनं किट हवं असेल तर इकडनं पण मी किट देते. आणि अशा प्रकारचा आपल्याला पॅड लागतो. असा पॅड तुम्हाला लागतो, हे प्रोग्रामिंग करून मी देते. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरामध्ये पण असं बनवू शकता. एक पुठ्ठा घेऊ शकता. त्याच्यावर अशा प्रकारचं, मी पाहिजे तर तुम्हाला ह्याचं इमेज पाठवून देईन ग्रुपवर. तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. वेगवेगळ्या तुमच्या कामासाठी जे जे काही बघायचंय तुम्हाला, ते पाहू शकता. तर मी असं नोटीस केलंय, क्रिस्टलपेक्षा ब्रास खूप चांगलं काम करतं. क्रिस्टल पण काम करतं, पण ब्रासचा मला जास्त बेस्ट रिझल्ट आला. मला वाटतं हे ब्रास म्हणजे काय आहे, ज्युपिटर आहे. ज्युपिटर प्लॅनेट जो आहे आपला गुरुग्रह, ब्रासच्या अंडर येतो, आणि त्यामुळे तो खूप चांगलं काम करतो. म्हणून बघा अनेक ठिकाणी आणि प्राचीन काळामध्ये सुद्धा ब्रासच्याच वस्तू, ब्रासची भांडी वापरली जायची. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा ब्रासला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला लागतं. याला प्रोग्रामिंग कसं करायचं, अट्यून कसं करायचं, त्याच्यावर आपण एक मंत्र स्थापित करतो. त्या मंत्र स्थापित केल्यामुळे त्याची एनर्जी मल्टिप्लाय मध्ये वाढते, आणि मग रोजच्या जीवनात आपण त्याचा कसा उपयोग करायचा.
हे आपल्याला सगळं वर्कशॉपमध्ये बघायला मिळणार आहे. तर अनेक आता यामध्ये जास्त काही सांगता येणार नाही, पण हे आहे की तुम्हाला तुमच्या लहान-मोठ्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी, तुमचं फोकस, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, तुमच्या माइंडची फ्रिक्वेन्सी हाय होण्यासाठी आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला थोडी चालना मिळण्यासाठी डाउजिंग खूप उपयोगी आहे. डाउजिंग खूप छान काम करतं. डाउजिंग बेस्ट वर्क करतं आणि हळू तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट पण वाढायला लागतो. तुम्हाला जसं-जसं तुम्हाला आन्सर्स मिळतात, तसं-तसं तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमचं फोकसची लेव्हल आहे ती वाढते. आणि जेव्हा तुमची फोकसची लेव्हल वाढते, तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला खूप हेल्प करतं. हळू असं पण व्हायला लागतं, मी अनुभवलंय, की तुम्हाला फील होईल, की डाउझर तुमच्याशी बोलतोय. असं वाटेल, की काय सांगतायत मॅडम हे? पण हे खरं आहे, की डाउझर तुमच्याशी बोलतोय हे तुम्हाला फील होईल. आणि डाउजिंग करताना जे आपण एटमॉस्फिअर क्रिएट करतो, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अ, असं वाटतं, की तुमच्या भोवती एंजल्स आलेले आहेत, तुमचे गाईड्स आलेले आहेत. कधी-कधी कारण जेव्हा मी हे करत असते काही बघण्यासाठी, तेव्हा हे मला फील होतं आणि मग मी डाउझरला विचारते सुद्धा, की इथे माझ्याजवळ उभे आहेत का? मला माहिती असतं आहेत, पण मी डाउझरला बघत असते, की डाउझरचा आन्सर काय येतं आणि डाउझर ते उत्तर देतो आणि डाउझर डायरेक्शन पण दाखवतो, की कुठे उभे आहेत. इतकं डाउझर छान काम करतं. ठीक आहे. तर असं आपल्याला बऱ्याच वेळेला मला जेव्हा अपॉइंटमेंट्स घेतात, तेव्हा असं अनेक लोकांना अनेक प्रश्न असतात, की कोणाचा काही इफेक्ट आहे का? नजर लागली आहे का? हे काम कधी होणार? हे काम का होत नाही? तर हे जे रोजच्या जीवनातले क्वेशन्स आहेत, तुम्ही विचारू शकता. इव्हन तुम्ही अनेक लोकांकडनं पैसे घेता. आता तर ऑनलाईन पेमेंट येतं आपलं. आपण कॅश कोणाकडनं घेत नाही. पण जरी आपण जेव्हा कॅश घेतो, आपण एका व्यक्तीचे व्हायब्रेशन आपल्यापर्यंत घेत असतो. ठीक आहे. तर जरी तुम्ही कॅश अमाउंट घेत नसाल, तुमचं ऑनलाईन येत असेल, तरी पाठवणारा व्यक्ती किती मनापासून पाठवतोय हे पण इम्पोर्टंट असतं. तर तुम्ही तेव्हा ती एनर्जी चेक करायची असते त्या येणाऱ्या पैशांची, की ही अमाउंट आता मला मिळालेली आहे. याचे व्हायब्रेशन्स कसे आहेत? लो आहेत की हाय आहेत? का बॅलन्स आहेत? असे क्वेशन्स तुम्ही विचारू शकता आणि जेव्हा लो एनर्जी येते, तेव्हा लगेच तिथल्या तिथे तुम्ही काय रेमेडी केली पाहिजे, म्हणजे तिथल्या तिथे एखादं छोटंसं रिच्युअल, रिच्युअल म्हणजे काही कॅन्डल वगैरे नाही लावायचे. एक छोटीशी विधी म्हणतो आपण त्याला, ती केल्यामुळे तिकडचे जे व्हायब्रेशन्स तुम्हाला आलेल्या पैशांमध्ये तुमच्या आहेत, ते रिमूव्ह होऊन जातात. ते हील होऊन जातात. क्लिअर होतात ते. तर हे तुम्हाला उपयोगी पडतं. अशा अनेक लहान-मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला याचा उपयोग होत असतो. तर ज्यांना अ, या वर्कशॉपमध्ये इंटरेस्ट असेल, कारण बऱ्याच वेळेला असं मला जाणवलं, की डाउजिंग हा कन्सेप्ट काय आहे, हे माहिती नाहीये बऱ्याच जणांना. डाउजिंग माहिती आहे, पण एक्झॅक्टली त्याचा उपयोग काय आहे? कशासाठी आपण हे करू शकतो? ह्याने काय फायदा होईल? कारण कुठलीही गोष्ट आपण फायद्यासाठी नाहीच करत. आपल्याला काहीतरी त्यातनं बेनिफिट पाहिजेच असतं आणि ते बरोबरच आहे. तर डाउजिंगचा तुम्हाला अनेक माध्यमातनं उपयोग होतो आणि जेव्हा तुम्ही एखाद्या शक्तीची एनर्जी तुमच्याशी अलाइन होते, ती शक्ती तुमच्याबरोबर इतकं काम करायला स्टार्ट करते, कारण तुम्ही रोज तिला बोलवता. एखाद्या एखादी व्यक्ती समजा एखादी तुमची मैत्रीण आहे किंवा मित्र आहे. तुम्ही त्याच्याशी दररोज कॉन्टॅक्टमध्ये आहात, रोज बोलताय, तर तुमचं बॉन्डिंग वाढेल आणि तुम्ही कधी आठवण नाही काढली तरी ती मैत्रीण तुमची आठवण काढून तुम्हाला कॉल करेल. पण एखाद्याशी तुम्ही आज बोलला आहात आणि परत 4-5 महिने काही कॉन्टॅक्टच नाही, तुम्हाला गरजच वाटली नाही, तर तेवढा तुमच्यामध्ये तो बॉन्ड वाढणार नाही. तसंच आपल्याशी कनेक्ट ज्या शक्ती आहेत, त्यांचं पण असंच असतं. जेव्हा तुम्ही सतत त्यांची हेल्प घेऊन त्यांना आवाहन करून बोलवता आणि तुमच्याबरोबर कामाला लावता, तेव्हा त्यांना पण ती सवय होते, की आपली वेळ झाली, आपल्याला जायला पाहिजे. तुमची अपॉइंटमेंट ते आधीच घेऊन ठेवतात, की नाही ही व्यक्ती मला या वेळेत बोलवणार, हिच्यासाठी मला दिवसभरात वेळ काढावाच लागणार. मला कॉल येणारच आणि मला बोलण्यासाठी वेळ काढावा लागणार, मला जावं लागणार. मग जरी कधी तुम्ही नाही बोलावलं, तरी ती एनर्जी येऊन तुमच्याजवळ थांबणार. तर अशी हेल्प तुम्हाला डाउजिंगच्या माध्यमातून मिळते. आणि हे खूप छान आहे, खूप छान आहे आणि म्हणूनच वर्कशॉपच्या सेकंड डे पासूनच मी अजून आपले व्हायब्रेशन आणि हाय फ्रिक्वेन्सी आपली एन्हान्स होण्यासाठी
मी ते सेशन ठेवले. जर आपल्याला छान वाटलं, सगळे कम्फर्टेबल असतील, तर अजून 7 डेज मी ते एक्स्ट्रा वाढवीन सुद्धा, की छान वाटतंय. कारण कुठलीही गोष्ट आपण जेव्हा मासमध्ये करतो, तुम्ही एकटे करा तेव्हा त्याचा प्रभाव तुम्हाला 10% मिळतो. पण तुम्ही जेव्हा मासमध्ये करता, तेव्हा सगळ्यांची एनर्जी बूस्ट असते आणि आपण एकाच कॉर्डशी कनेक्ट असतो आणि तेव्हा ती मल्टिप्लायमध्ये वाढते. सो असा त्याचा आपल्याला छान उपयोग होणार आहे. तर आता इथे डाउजिंगसाठी कोणाला काही क्वेशन्स असतील तर विचारा. क्वेशन्स विचारून झाले, की मग मी रेकॉर्डिंग आहे ते आपलं बंद करीन आणि मग आपलं जे 7 डेजचा प्रोग्राम आहे त्याबद्दल सांगेन. काय क्वेशन्स आहेत? हां, मॅडम वेलकम मॅडम.